तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एका अशा बन्नाथ हॉटेलमध्ये म्हणजेच पाटीलवाडा या ठिकाणी. तर आज आपली व्हिडिओ जी आहे ही पहिली व्हिडिओ आहे आणि आपण आज पहिल्यांदाच पाटीलवाडा या हॉटेलला आलेलो आहोत. तर इथली स्पेशल थाळी काय आहे, इथलं जेवण कसं आहे, इथली क्वालिटी कशी आहे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पाटीलवाडा हे हॉटेल म्हणजे नेमकं पाटील काय, वाडा काय, किंवा आतमध्ये पाटील बसलेत का, वाडा काय, कशा पद्धतीचा आहे हे आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, ही पाटीलवाडाची स्पेशल चिकन थाळी आहे. तर ह्याच्यामध्ये रश्श्यामध्ये पीस येतात, रश्श्यामध्ये 3 पीस येतात. त्याच्यानंतर एक अंडा बॉईल येतो आणि आळणीमध्ये 2 पीस येतात. एक भाकरी येते, म्हणजे भाकरी अनलिमिटेड आहे आणि रस्सा पण अनलिमिटेड आहे. या ठिकाणी सुक्क चिकन येतं आणि या ठिकाणी सुकट येतं, सुकट फ्राय. आणि ही जी थाळी आहे ही साधी थाळी आहे, चिकन थाळी पाटीलवाड्याची. तर ह्याच्यामध्ये पण सेम आहे, रस्सा आणि 3 पीस. त्याच्यामध्ये रस्सा आणि 3 पीस, सुकट येतं, सुक्क चिकन येतं. इथं पण सुकट आलेलं आहे, सुक्क चिकन आलेलं आहे. भाकरी भाकरी अनलिमिटेड असणार आहे, रस्सा पण अनलिमिटेड असणार आहे. फरक फक्त एवढाच आहे की जी स्पेशल थाळी आहे ह्याच्यामध्ये अंड आणि आळणीमध्ये 2 पीस येतात. तर साध्या थाळीला अंड आणि आळणीमध्ये 2 पीस येत नाहीत. अशा प्रकारे मित्रांनो कांदा लिंबू पण आलेला आहे. तर मित्रांनो, ही आपली पाटीलवाड्याची थाळी आहे. तर आपण साधी थाळी मागवलेली आहे. तर या थाळीमध्ये या ठिकाणी रस्सा आहे आणि रश्श्यामध्ये 3 पीस दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सुक्क चिकन पण दिलेलं आहे. सुक्क चिकन मध्ये पीसची क्वांटिटी जास्त दिलेली आहे आणि या ठिकाणी त्याच्यात सुकट आहे. या सुकटची क्वांटिटी थोडी कमीच आहे. आणि बाजरीची भाकरी आहे. तर बाजरीची भाकरी आणि रस्सा अनलिमिटेड आहे, बाकी सगळं लिमिट मध्ये असणार आहे. तर आता आपण पहिले जे टेस्ट करून घेऊया, त्यांची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला सांगल. पहिल्यांदा आपण रस्सा उचलूया आणि रस्स्याची टेस्ट घेऊया परत पहिली करून. वा, रश्श्याची टेस्ट तर एकदम मस्त आहे आणि मसाला पण एवढा जास्त हार्ड नाहीये की ठसका वगैरे लागेल किंवा तिखट लागेल किंवा पोटाचे प्रॉब्लेम उद्भवतील असा तर मसाला नाहीये. एकदम सॉफ्ट आहे, मस्त आहे. तर त्याच्यानंतर आपण जरा एक पीसची टेस्ट करूया. भरपूर वेळ झाला आपण पीस बघतोय, पण त्याची टेस्ट काय करायला भेटाना. हम्म, अतिउत्तम. म्हणजे पीस असे आहेत की जास्त शिजलेले पण नाहीत आणि जास्त कच्चे पण नाहीत, म्हणजे खायला एकदम चांगले वाटतील अशा पद्धतीने चिकन शिजवलेलं आहे. तर आपण मला थोडं सुक्क चिकनची जरा टेस्ट करूया. हम्म, सुक्क चिकन पण एकदम मस्त आहे, एकदम मस्त क्वालिटी दिलेली आहे. आणि सुक्या चिकनची क्वालिटी पण आहे आणि क्वांटिटी पण दिलेली आहे. तर आता पहिला आपण भाकरी आणि रश्श्याची क्वालिटी चेक करूया. जीव काय दम काढत नाही, जीवाला टेस्ट पण करायची आणि टेस्ट दावायची पण. हम्म, म्हणजे या थाळीमध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये. मस्त जेवण आहे, छान जेवण आहे. तुम्ही पण एकदा पाटीलवाडा हॉटेलला भेट द्या. व्हिडिओच्या शेवटी आपण ह्या पाटीलवाड्याचं म्हणजे ऍड्रेस देऊयात. आणि जाता जाता एवढं सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलचं बटन पण दाबायला विसरू नका, म्हणजे याच्यानंतरच्या ज्या पण व्हिडिओ येतील तर सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. तर चला मित्रांनो, पहिलं जेवण उरकतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.
तर मित्रांनो, हा बघा आपल्याला राईस आलेला आहे. कारण आपण राईस कमीच घेतलेला आहे, कारण चिकनला क्वांटिटी एवढी आलती की ती काय आपल्याला सरली नाही, त्यामुळे आपण राईस थोडाच घेतलेला आहे. हा इंद्रायणी राईस आहे. हा दिसायला एकदम चिकट पद्धतीने असतो, पण खायला एकदम टेस्टी असतो. लोक आवर्जून खातात हे, आणि ह्याचा स्मेल पण खूप भारी आहे. तर आता एवढा राईस खातो. चिकनचे पीस वगैरे खाल्लेले आहेत, हे बघा थोडे राहिलेले आहेत. तर चला आता पहिला राईस खाऊन घेऊया. तर मित्रांनो, फायनली जेवण आपलं पूर्ण झालेलं आहे, आणि ह्या थाळीमध्ये आपली थाळी लिमिटेडच होती, म्हणजे पीस वगैरे सगळं लिमिटेड होतं, रस्सा भाकरी अनलिमिटेड होती. पण एवढी थाळी आपल्याला सरली नाही, म्हणजे त्याच्यात जे पीस होते सुके पीस आणि रश्श्यातले पीस, त्याची क्वांटिटी खूप जास्त होती, त्यामुळे आपल्याला थाळी काय जास्त सरली नाही. आपण भात पण थोडाच घेतला, आणि क्वालिटी खरंच एक नंबर आहे मित्रांनो. कधी पण व्हिजिट करा पाटीलवाडा या हॉटेलला. हे पाटीलवाडा हॉटेल राजेंद्र भोजनालय, म्हणजे राजेंद्र पेट्रोल पंपाच्या थोडस पुढं शेवरकडल्या बाजूला सोलापूर हवेला हे हॉटेल आलेलं आहे. तर मित्रांनो, फायनली आपलं जेवण झालेलं आहे, आणि आपण जेवण करून सध्या बाहेर आलेलो आहोत. तर जाता जाता फक्त आपल्याला या ठिकाणी पाटील बसलेले आहेत, तर आपण फक्त जाता जाता फक्त आपली एक इच्छा आहे की पाटलांना भेटून जावं. कारण वाडा तर आवडला, वाड्यातलं जेवण आवडलं, फक्त म्हणलं एकदा पाटलांना भेटूया. तर आता आपण पाटलांना एक दोन शब्द बोलूयात. पाटील बोलतात ते का नाही माहित नाही आपल्याला, पण आपण तर पाटलाला बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार पाटील. आज पहिल्यांदा तुमच्या हॉटेलला जेवायला आलोय, आणि खरंच तुमच्या हॉटेलचं जेवण एकदम मस्त आहे आणि आवडलं. आणि आपण पूर्ण पब्लिकला पण सांगितलेलं की इथं क्वालिटी पण चांगली आहे, क्वांटिटी पण चांगली आहे, आणि आपण तुम्ही पण इथे एकदा व्हिजिट करा जेवण्यासाठी. तर चला पाटील, येतो, आणि असंच नंतर परत जाता येता तुमची गाठ भेट घ्यायला येईल. तर धन्यवाद.